the pharmacists. We are the future. Yeah, we are the future. मित्रांनो, फार्मसीमध्ये जीपॅट अर्थात ग्रॅज्युएट फार्मसी ऍप्टिट्यूड टेस्ट या एक्झामला अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि अनेक विद्यार्थी अगदी फर्स्ट इयर पासून जीपॅट नायपर या दृष्टीने तयारी करत असतात. या एक्झाम मध्ये मार्गदर्शनाची खूप आवश्यकता असते आणि याच विषयावरती फार्मा ग्रेड भेटच्या माध्यमातून आपल्याला जीपॅट असेल नायपर असेल या दृष्टीनं मार्गदर्शन करण्यासाठी मिस्टर सचिन जाधव सर आपल्या सोबत आहेत. सर, तुमचं स्वागत आहे आपल्या आम्ही फार्मसिस्ट युट्यूब वाहिनीवर. थँक्यू व्हेरी मच. खूप खूप धन्यवाद. तर सरांकडून आज आपण मार्गदर्शन घेण्यापूर्वी सुरुवातीला सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. तर सचिन जाधव सर यांचं एम.फार्म गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी अमरावती या ठिकाणून झालेलं आहे. तर अनेक पुस्तकांचे ऑथर आहेत, 3हून अधिक पेटंट सरांच्या नावावरती आहे. सर हे 6हून अधिक पुस्तकांचे ऑथर आहेत. त्याशिवाय मागील 5 वर्षांहून अधिक वेळ सरांनी जीपॅट संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. अनेक कॉलेजमध्ये सर ते विद्यार्थ्यांना गायडन्स करण्यासाठी जात असतात. सरांबाबत आणखीन एक गोष्ट सांगायची झाली तर फंडामेंटल फार्मसीचे ते फाउंडर आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. जीपॅट आणि नायपर या संदर्भात सरांचा खूप सारा अनुभव आहे. 5हून अधिक वेळा ते जीपॅट क्वालिफाय झालेले आहेत, 1 वेळ नायपर क्वालिफाय झालेले आहेत, SIC फार्मसिस्ट एक्झाम देखील ते क्वालिफाय झालेले आहेत. तर या विषयातला खूप सारा अनुभव सरांच्या पाठीशी आहे आणि याच विषयावरती सर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आहेत गेस्ट म्हणून. तर हे आपलं खूप मोठं भाग्य आहे आणि सरांचं मी पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती स्वागत करतो. तर खूप खूप स्वागत आहे आपलं. थँक्यू व्हेरी मच आणि खूप खूप धन्यवाद. या सेशनचा नक्कीच मुलांना फायदा होईल, कारण बरेचशा मुलांना प्रश्न असतात ते त्यांचे कधी सॉल्व्ह होत नाही. आपण ते सगळे प्रश्न त्यांच्या आपल्या एक मराठी लँग्वेज मध्ये सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. हो सर, नक्कीच. तर आपण सेशनला सुरुवात करूया. डेफिनेटली. तर सर विद्यार्थ्यांनी खूप सारा एक प्रश्न विचारलेला आहे, तो म्हणजे जीपॅटची तयारी फर्स्ट इयर पासूनच करायची का कशा पद्धतीने एक प्लॅन करायचा जीपॅट संदर्भात, हा एक प्रश्न आहे. आणि अनेक विद्यार्थ्यांना हा पण प्रश्न असतो की जीपॅट एक्झाम म्हणजे नेमकं काय, फर्स्ट इयरला आल्यावर त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन नसतं. तर या विषयावरती थोडं सर तुम्ही मार्गदर्शन करा. सगळ्यात महत्वाचं, जीपॅटचा तुमचा अभ्यासाचा प्रिपरेशन किंवा अभ्यासाची तयारी ही ज्यावेळेस तुम्ही B.Pharm मध्ये ऍडमिशन घेतात त्याच वेळेस ऑटोमॅटिकली बॅकग्राऊंड मध्ये स्टार्ट झालेली असते. कारण जे काय तुम्ही फर्स्ट इयर मध्ये किंवा जे ऍडमिशन झाल्यानंतर जे काही तुम्ही प्रॅक्टिकल करता किंवा जे काही कुठले तुम्ही लेक्चर्स करता तिथपासूनच तयारी चालू झालेली असते. तुम्ही त्याच वेळेस तुमचं थोडंसं लक्ष देऊन लेक्चर ऐका, लक्ष देऊन प्रॅक्टिकल करा. कुठल्याही प्रकारचं प्रॅक्टिकल करता नाही, ते प्रॅक्टिकल जे स्किल आहे त्याच्यामध्येच क्वेश्चन दडलेला असतो तुमचं जीपॅटचं. ठीक आहे, आणि तेव्हापासून तुमची तयारी चालू झालेली असते. आता जीपॅट एक्झाम नेमकी काय असते? जीपॅट एक्झाम म्हणजे काय? ग्रॅज्युएट फार्मसी ऍप्टिट्यूड टेस्ट. ठीक आहे, ही एक एक्झाम आहे जी एक्झाम दरवर्षी कंडक्ट केली जाते बाय नॅशनल टेस्टिंग एजन्सी. NTA हा कंडक्टिंग एजन्सी आहे, तो एक्झाम कंडक्ट करत असतो दरवर्षी. ठीक आहे, तर याच्यामध्ये कसं जीपॅट म्हणजे काय? ग्रॅज्युएट फार्मसी ऍप्टिट्यूड टेस्ट. आणि टेस्ट कशासाठी आहे, कशासाठी एक्झाम आहे? जर तुम्हाला मास्टर्स करायचं असेल, PhD करायचं असेल, त्यासाठी ही एक्झाम खूप खूप महत्वाची एक्झाम आहे आणि तुमच्या लाईफ मधलं थोडंसं टर्निंग पॉईंट म्हणू शकतो आपण, अशी ती एक्झाम आहे. जर तुम्ही एक्झाम क्वालिफाय झाले तर तुमचं मास्टर्स जे आहे, जसं M.Pharm म्हणा किंवा MS म्हणा, M.Tech म्हणा, ते फ्री ऑफ कॉस्ट होऊन जाईल. कारण तुम्हाला याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं बेनिफिट मिळतं की तुम्हाला गव्हर्नमेंट कडनं स्टायपंड मिळतं, म्हणजे फायनान्शियल बेनिफिट आहे याच्यामध्ये. तर गव्हर्नमेंट कडनं तुम्हाला 12,400 रुपये प्रति महिना 2 वर्षासाठी तुम्हाला स्टायपंड भेटतो. आणि जर तुमचं जीपॅट चांगल्या रँकने क्वालिफाय झालं असेल आणि गव्हर्नमेंटला जर ऍडमिशन झालं तुमचं म्हणजे M.Pharmला, तर तुमचं M.Pharm फुकटमध्ये होतं, फ्री ऑफ कॉस्ट. म्हणजे गव्हर्नमेंटची फीस किती असते नॉर्मली गव्हर्नमेंटची फीस असते 35,000 पर इयर आणि 2 वर्षाचे किती होतात 70,000 आणि तुम्हाला स्टायपंड भेटतो 12,400 प्रति महिना 2 वर्षासाठी. तर कमीत कमी 3 लाखापर्यंत तुम्हाला स्टायपंड भेटतो नॉर्मली आणि 70,000 तुमची फीस आहे. म्हणजे किती तुम्ही प्रॉफिट मध्ये बघा. ठीक आहे, सो 2.7 लाख म्हणजे तुम्ही प्रॉफिट 2.3 लाख प्रॉफिट मध्ये असतात. म्हणजे तुमचं M.Pharm फ्री ऑफ कॉस्ट होतं आणि वरून तुम्हाला 2 लाख रुपयाचा फायदा पण होतो. म्हणजे तुम्ही त्याच्यात तुमच्या ज्या चैनीच्या वस्तू आहेत, जसं तुम्ही लॅपटॉप घ्यायचा असेल तुम्हाला, किंवा तुम्हाला कोणाला बाईक घ्यायची असेल, किंवा तुम्हाला घरच्यांना काही मदत करायची असेल, तर तुम्ही घरच्यांना पण फायनान्शियली मदत करू शकता. तुम्ही तुमचे लॅपटॉप वगैरे इलेक्ट्रॉनिक जे काय असेल ते घेऊ शकता, है ना. म्हणजे जीपॅट क्वालिफाय करण्याचा हा मेन फायदा आहे.
ठीक आहे. आणि काय असतं, आपल्याकडचे जे मुलं असतात ते मॅक्झिमम शेतकऱ्यांचे, गोरगरिबांची मुलं असतात. जे जे खूप मोठ्या लोकांची मुलं असतात त्यांचं काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी क्वालिफाय केलं, नाही क्वालिफाय केलं तर त्यांचं काही अडचण नाही. पण आपल्या गोरगरिबांच्या मुलांसाठी ही एक्झाम खूप महत्वाची. आणि वेगळं काही करायचं नाही तुम्हाला. तुम्ही जे 4 वर्षात करताय तेच थोडंसं सिरियसली करायचं. ठीक आहे. तर तुम्ही फर्स्ट इयर पासूनच तुम्ही तयारी चालू असते तुमच्या बॅकग्राऊंड मध्ये. ज्यावेळेस तुमचं ऍडमिशन झालेलं असतं त्याच वेळेस पासून तुमची तयारी चालू असते. तर ह्याच्यामध्ये असं ह्याच्यामध्ये तुमचा जो सिलेबस आहे एजीपॅट साठी तुमचा पूर्ण 4 वर्ष सिलेबस असतो. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फायनल इयर सगळा सिलेबस असतो. तर आपण एक तुम्हाला एक आयडिया येण्यासाठी आपण काय करतो की सिलेबस थोडंसं डिवाइड केलं. म्हणजे कसं की तुमचा जो बीफॉर्मचा सिलेबस आहे तो मी थोडंसं त्याला पार्ट मध्ये आपण डिवाइड केला. जसं बेसिक सब्जेक्ट, अप्लाइड सब्जेक्ट आणि अदर सब्जेक्ट. तर बेसिक सब्जेक्ट कुठले कुठले असतात? तर बेसिक सब्जेक्ट असतात आपले अनाटॉमी फिजिओलॉजी, बायोकेमिस्ट्री, मायक्रोबायोलॉजी, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, फिजिकल फार्मसी, फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग. ठीक आहे. म्हणजे हे जे विषय आहेत हे सगळे फर्स्ट इयर आणि सेकंड इयर मध्येच असतात. जे बेसिक असतात ते. ठीक आहे. आणि हे झाले बेसिक. आता अप्लाइड कुठले असतात? अप्लाइड जे अप्लाइड आहेत ते बेसिक वरती डिपेंडंट असतात. म्हणजे बेसिक जे आहे ते आधी तुम्हाला वाचावं लागेल, कारण अप्लाइड समजण्यासाठी बेसिक तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे. तर अप्लाइड कुठले कुठले विषय आहेत? तर तुमचं फार्माकोलॉजी आहे, तुमचं इंडस्ट्रियल फार्मसी आहे, बायो फार्मास्युटिक्स आहे, अनालिसिस वगैरे आहे, मेडिसिनल केमिस्ट्री आहे. तर हे सगळे अप्लाइड सब्जेक्ट आहेत. ठीक आहे. नंतर एक थोडेसे अनकॅटेगराइज सब्जेक्ट किंवा आपण त्याला अदर सब्जेक्ट म्हणूया असं एक थर्ड कॅटेगरी आहे. त्याच्यामध्ये तुमचं फार्माकोग्नॉसी येतं, त्याच्यामध्ये तुमचं ज्युरिस्प्रुडन्स येतं, त्यामुळे तुमचं बाकी रिसर्च मॅथोडॉलॉजी, फार्मसी प्रॅक्टिस वगैरे किंवा क्वालिटी अशुरन्स, रेग्युलेटरी अफेअर वगैरे हे असे छोटे छोटे मायनर आहेत. ते झाले म्हणजे 3 सेक्शन आपण डिवाइड केलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये स्टार्ट कसं करायचं? स्टार्ट तुम्ही बेसिक सब्जेक्ट पासूनच करायचं. म्हणजे तुम्ही जर तुमची फिजिओलॉजी क्लिअर असेल तर तुम्हाला फार्माकोलॉजी सोपं होतील. सोपं म्हणजे इझिली सोप्या याच्यात समजून जाईल. जर तुम्हाला फार्माकोलॉजी समजून घ्यायचं असेल तर तुमचं फिजिओलॉजी क्लिअर असलंच पाहिजे. जर तुम्हाला फार्माकोलॉजी समजून घ्यायचं असेल तर तुमचं मायक्रोबायोलॉजी क्लिअर असलंच पाहिजे. जर तुम्हाला फार्माकोलॉजी समजून घ्यायचं असेल तर तुमचं बायोकेमिस्ट्री क्लिअर असलंच पाहिजे. त्याच्यामुळेच काय केलेलं आहे AICTE किंवा फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियानी जो सिलेबस आहे तुमचा फर्स्ट इयरला सेकंड इयरला हा सब्जेक्ट का ठेवले? असं का नाही केलं की त्यांनी हा सब्जेक्ट फायनल इयरला ठेवा? का नाही केलं? कारण त्यांना पण माहिती असतं की बेसिक आधी झालं पाहिजे ना. बेसिक आधी झालं पाहिजे तरच तुम्हाला थोडं अप्लाइड समजेल. त्याच्यामुळे तर तुम्ही स्टार्ट बेसिक सब्जेक्ट पासून करायचं आणि नंतर मग अप्लाइड सब्जेक्ट करायचं. तर आपला आणखीन एक विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, तो म्हणजे जे काही मेजर सब्जेक्ट आहेत आणि काही विद्यार्थ्यांना केमिस्ट्री अवघड जातं, तर या संदर्भात तसेच मेजर सब्जेक्ट, मायनर सब्जेक्ट या संदर्भात तुम्ही कसं गायडन्स कराल, तयारी कशी करावी या विषयावर? काय अडचण नाही. मला एकदा तुम्ही स्क्रीन शेअर करण्यासाठी हो हो सर, मी होस्ट बनवलं तुम्हाला. आता आपण तुमचा प्रश्न असा होता की सब्जेक्टचं मायनर सब्जेक्टचं कसं प्रिपरेशन करायचं. तर ते सगळ्या मुलांना तर जीपॅट काय आहे काय नाही हे तर माहिती असेल सगळ्यांना की जीपॅट म्हणजे काय की एम.फॉर्म साठी तुम्हाला किंवा एमटेक साठी किंवा मास्टर किंवा पोस्ट ग्रॅज्युएट किंवा तुमचं PhD कोर्स साठी ही एकदम महत्वाचे आहे. एकदम शॉर्ट मध्ये घेऊया आपण हे. आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी दरवर्षी कंडक्ट करत असते एक्झाम. ठीक आहे. तर बीफॉर्म फोर्थ इयरचे स्टुडंट किंवा बीफॉर्म थर्ड इयरचे स्टुडंट ते एक्झाम देऊ शकतात. म्हणजे फायनल इयरचे स्टुडंट किंवा थर्ड इयरचे स्टुडंट. आणि थर्ड इयरला जर तुम्ही क्वालिफाय झाले तर तुमचा तो स्कोर व्हॅलिड आहे का? हा जवळजवळ भरपूर जणांचा प्रश्न असतो. तर तो स्कोर व्हॅलिड आहे. ठीक आहे. आता रिसेंटली एक आपल्याकडे एक एक्झाम्पल आलंय की ज्यांनी थर्ड इयरला क्वालिफाय केलं होतं आणि त्याचं ऍडमिशन पण झालेलं. तर ते स्कोर व्हॅलिड आहे. अगेन तुमचं एम.फॉर्म साठी, MS साठी, PhD साठी हा एक्झाम खूप महत्वाचा आहे जीपॅट एक्झाम. आणि तुम्हाला जीपॅट जर क्वालिफाय झाले तुम्ही तरच तुम्हाला काहीतरी मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे. अदरवाईज मार्केटमध्ये तुम्हाला कोणी विचारणार नाही. इव्हन काही प्रायव्हेट कंपन्या पण आहेत ज्यांनी जीपॅट क्वालिफाईड पोरच सिलेक्ट केले आहेत. आणि ते कारण कॉम्पिटिशन इतकी आहे की जर तुमच्या 2 वॅकन्सी असेल तर तुमच्याकडे 200 ऍप्लिकेशन येतात, 200 ऍप्लिकेशन येतात. मग त्यावेळेस ते काय करणार? ते फक्त त्यावेळेस हेच करणार की जे जीपॅट आहे तेच पुढे या. त्यातले पण नाही 7-8 जण असतात, 10-12 जण असतात जीपॅट क्वालिफाईड. तर त्यातले पण ते सिलेक्ट करणार. जे जीपॅट आता इतकी महत्वाची एक्झाम झालेली आहे की तुम्हाला प्रायव्हेट जॉब साठी पण अकॅडमिक मध्ये पण जॉब करण्यासाठी जीपॅट महत्वाचे आहे. आणि जीपॅट क्वालिफाय तुम्ही जीपॅटला अभ्यास केला म्हणजे तुमचे बाकी जे तुमच्या लाईफ मध्ये जे एक्झाम येणार आहेत
जसं ड्रग इन्स्पेक्टर आहे, नायपर आहे, गव्हर्नमेंट फार्मासिस्ट, गव्हर्नमेंट अनालिस्ट किंवा कुठल्याही प्रकारचे एक्झाम असतात. जसं आता आरोग्य भरतीची एक्झाम झाली तर तुम्हाला वेगळा अभ्यास करण्याची गरज नाही ना मग. कारण टेक्निकल पार्ट जो आहे तो तुम्ही जीपॅटला अभ्यास केलाय म्हणजे टेक्निकल पार्ट तुमचा कव्हर झाला. तुम्हाला फक्त ब्रशअप करण्याची गरज आहे. तुम्ही जस्ट रिवाइज करा, होऊन जाईल. जर तुम्ही जीपॅट साठी व्यवस्थित प्रिपरेशन केलं असतं, जीपॅटचा अभ्यासच व्यवस्थित केला तर तुम्हाला ड्रग इन्स्पेक्टर म्हणा, गव्हर्नमेंट फार्मासिस्ट, गव्हर्नमेंट अनालिस्ट, ठीक आहे, ह्या एक्झामचा टेक्निकल पार्ट जो आहे तो ऑलरेडी तुमचा कम्प्लीट झालेला आहे. फक्त तुम्हाला रिवाइज करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे तिथं तुम्हाला त्याचा पण हेल्प होतो जीपॅट एक्झाम. ठीक आहे, तर आपण इम्पॉर्टन्स आहे. आता आय एम नॉट गोइंग थरली, हे पूर्ण एक्झामचं जे आहे ते थरली नाही सांगत आपण, बरंच सेशन आपण कव्हर केलेलं आहे. आणि याच्यामध्ये मग कट ऑफ मार्क्स महत्वाचे आहेत. काही कट ऑफ मार्क्स किती आहेत, याचा पॅटर्न काय असतो एक्झामचा, हे थोडंसं महत्वाचं. तर ऑनलाईन एक्झाम असते 3 तासाची. सो ऑनलाईन एक्झाम ऑफ 3 आवर्स, 125 क्वेश्चन असतात, टोटल मार्क्स असतात 500. ठीक आहे, सो हर एक क्वेश्चनला तुम्हाला 4 मार्क्स असतात. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन किती मार्कला आहे, 4 मार्क्सला आहे. आणि जर तुमचा प्रश्न बरोबर आला, जर उत्तर बरोबर आलं, ओके सर, सो इफ यू सॉल्व करेक्ट आन्सर देन यू विल बी अवॉर्डेड द 4 मार्क्स. तर तुम्ही क्वेश्चन बरोबर सॉल्व तर 4 मार्क्स तुम्हाला भेटतात. आणि जर क्वेश्चन रॉंग आला तुमचा तर तुम्हाला -1 मार्क, म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे तर 0.25%. एक प्रश्न सोडवला बरोबर आला 4 मार्क्स भेटले, एक प्रश्न सोडवला चुकला तर 1 मार्क कमी झाला, म्हणजे तुम्हाला 3च मार्क भेटणार. सॉरी, 0.25% निगेटिव्ह मार्किंग आहे. कट ऑफ बघा लास्ट इयरचा, म्हणजे 2014-15 मध्ये कट ऑफ होता 124 मार्क्स, 16-17 मध्ये कट ऑफ 113-115 मार्कच्या आसपास होता, 18-19 मध्ये कट ऑफ 137, 121, 141 होता, म्हणजे कट ऑफ परत वाढला. 2020 मध्ये कट ऑफ 163 गेला, 2021 मध्ये 186 कट ऑफ होता. म्हणजे तुम्ही बघू शकता की कट ऑफ प्रत्येक वर्षी वाढत चाललेला आहे. याचं कारण असं आहे की कॉम्पिटिशन वाढते, सगळ्यांना जीपॅट द्यायची उत्सुकता असते, सगळ्यांना जीपॅट साठी काय महत्वाचं आहे हे पण समजून राहिले. कारण आमच्यासारखे लोक आहेत भरपूर असे जे सांगतात जीपॅट साठी काय महत्वाचं आहे, कुठलं महत्वाचं आहे, काय वाचायला पाहिजे. सगळ्यांना जर माहिती व्हायला लागलं जीपॅट साठी काय महत्वाचं आहे तर ऑब्व्हियसली जीपॅटचा कट ऑफ वाढत जाणार आहे, सगळेजण क्वालिफाय करू शकतात. हे एक महत्वाचं आहे. तर हे पण तुम्हाला कळायला पाहिजे. नंतर मग आता सब्जेक्ट कुठलेही आहेत, कुठले सब्जेक्ट कसे, ठीक आहे. तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे 3 कॅटेगरी आहेत सब्जेक्ट डिवाइड केलेले आपण, बेसिक, अप्लाइड आणि अदर. तर बेसिक आधी स्टार्ट करा, अप्लाइड, कारण अप्लाइड सब्जेक्ट जे आहेत ते डिपेंडंट आहेत बेसिक वरती. ठीक आहे, तर त्यामुळे बेसिक सब्जेक्ट मी आधी करू शकतो. त्याच्यामध्ये आता तुमचा प्रश्न असा होता की कुठले सब्जेक्ट आणि काय सब्जेक्ट म्हणजे हे काही पोरांना हार्ड जातात, जसं केमिस्ट्री मध्ये हार्ड जातो, तर मग काय करायचं, केमिस्ट्री मध्ये एक तुम्ही अनालिसिस करा जीपॅट की क्वेश्चन कुठल्या पार्ट मधून येतात. की स्टेरिक केमिस्ट्री मधनं क्वेश्चन असतात, SN1 SN2 रिएक्शन मधनं क्वेश्चन प्रत्येक वर्षी SN1 SN2 E1 E2 रिएक्शन, 4 रिएक्शन खूप महत्वाचे आहेत, त्याच्यावरती प्रत्येक वर्षी क्वेश्चन असतात. ठीक आहे, म्हणजे जे सिलेक्टिव्हली तुम्ही वाचू शकता, जे महत्वाचं आहे, ज्याच्यावरती क्वेश्चन शुअर आहे तुम्हाला काही याच्यावरती क्वेश्चन येतोच, तेच पार्ट करा. जे अवघड जातं ना ते करू नका. म्हणजे जो अवघड सब्जेक्ट आहे, जो सब्जेक्ट तुम्हाला टफ जातो, त्याच्यामध्ये फक्त सिलेक्टिव्हली अभ्यास करा. जो इम्पॉर्टंट पार्ट आहे, काही वेळेस तुम्हाला रट्टा पण मारावं लागेल तर ऑप्शन नसतो. कमीत कमी 50% तरी तुमचं कव्हर झालं पाहिजे, नाही 100% कव्हर होत तर 50% पण कव्हर झालं पाहिजे केमिस्ट्रीमध्ये. ठीक आहे, जसं मी सांगितलं फार्मकोलॉजी तुम्हाला अप्लाइड आहे, तुम्हाला फार्मकोलॉजी अप्लाइड असल्यामुळे बेसिक क्लिअर पाहिजे. का क्लिअर पाहिजे, की जर तुमची फिजिओलॉजी क्लिअर असेल तर तुम्हाला मेकॅनिझम समजेल, जर तुमची फिजिओलॉजी क्लिअर असेल तर तुम्हाला क्लासिफिकेशन समजेल. क्लासिफिकेशन बरेचसे पोर असतात ते मला विचारतात, सर क्लासिफिकेशनचं काय करू, क्लासिफिकेशन लक्षात कसं ठेवायचं. मी त्यांना सांगत असतो की क्लासिफिकेशन लक्ष ठेवायची गरज नाही तुम्हाला, मी स्वतः क्लासिफिकेशन तयार करू शकतो. ठीक आहे, तुम्ही क्लासिफिकेशन तयार करू शकता कसं, जर तुम्हाला टार्गेट्स माहित असेल तर कुठले टार्गेट्स आहेत, हे पर्टिक्युलर 4-5 टार्गेट आहेत, तुम्हाला माहिती पाहिजे टार्गेट कुठले. जर तुम्हाला टार्गेट माहिती असेल, जर तुम्हाला फिजिओलॉजी क्लिअर असेल, फिजिओलॉजी जर तुमची क्लिअर असेल तर तुम्हाला टार्गेट्स कळतील. आणि टार्गेट्स एकदा कळाले की ते टार्गेट्स दुसरं काही नसून ते एक क्लास आहे.
जर तुमचे 10 टार्गेट असतील, की अँटी अल्सर ड्रगचे किती टार्गेट आहेत? 7 ते 8 टार्गेट आहेत. तर 7 ते 8 टार्गेट म्हणजे काय? क्लास आहेत. जसं हिस्टामाइन रिसेप्टर झालं, हिस्टामाइन रिसेप्टर ब्लॉकर, ठीक आहे. जसं प्रोस्टाग्लॅंडिन झालं तर प्रोस्टाग्लॅंडिन अॅनालॉग, सोमॅटोथॅटिन अॅनालॉग, ठीक आहे. अँटीकोलिनर्जिक, प्रोटॉन पंप इनिबिटर, असेच क्लास आहेत ना. मग बाकी काय राहतं? एक्झाम्पल लक्षात ठेवलं. एक्झाम्पल तुम्ही तेवढं तर करू शकतो. एक्झाम्पल लक्षात ठेवू शकतो. म्हणजे क्लासिफिकेशन आठवण्यासाठी किंवा क्लासिफिकेशन मेमराईज करण्यासाठी तुमची फिजिओलॉजी क्लिअर असणं महत्वाचं आहे. तुमचं टार्गेट्स महत्वाचे. टार्गेट्स जर तुम्हाला कळाले तर क्लास तुम्हाला कळून जाईल. म्हणजे अँटीबॅक्टेरियल ड्रग्सचं पण तेच आहे. जर तुम्हाला टार्गेट कळाले, टार्गेट काय आहे? सेल वॉल आहे, तुमचं प्रोटीन सिंथेसिस आहे, रेप्लिकेशन, जे रेप्लिकेशनसाठी एन्झाईम लागतात, बॅक्टेरियल डीएनए रेप्लिकेशनचे स्टेप्स आहेत. एन्झाईम्स कुठले आहेत? बॅक्टेरियल ट्रान्सक्रिप्शनचे एन्झाईम्स कुठले आहेत? ते दीज आर नथिंग बट द टार्गेट्स. जर तुम्हाला टार्गेट्स माहित झाले, तुम्हाला क्लास इझिली क्लासिफिकेशन समजून जाईल. ठीक आहे. नाव आता सब्जेक्ट आणि सेक्शन्स किती असतात पेपरला? तर पेपरचे सेक्शन जीपॅटचं असतात तुमचं 5 पेपर, म्हणजे देर आर 5 सेक्शन्स ऑफ जीपॅट. ठीक आहे. हे 5 सेक्शन असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला हे कम्प्लिटली तुमच्या माइंडमध्ये असलंच पाहिजे की तुम्हाला 5 सेक्शन आहेत. केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे, फार्माकोलॉजी आहे, कोग्नसी आहे आणि अदर सब्जेक्ट आहे. तर हर एक सब्जेक्ट मधनं किती क्वेश्चन होणार? केमिस्ट्री पार्ट जो आहे तुमचा, केमिस्ट्री म्हणजे काय? हे सिंपल केमिस्ट्री नाही. याच्यामध्ये तुमचं ऑर्गॅनिक केमिस्ट्री पण येतं, मेडिसिनल केमिस्ट्री पण येतं, अनालिसिस पण येतं, ठीक आहे, बायोकेमिस्ट्री पण येतं. तर ह्या सगळ्या 4-5 सब्जेक्ट मधून तुम्हाला 38 क्वेश्चन येतील. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुमचे 38 क्वेश्चन किती मार्क्स होतील कव्हर? 152 मार्क तुमचे कव्हर होतील. स्टॅटिस्टिक्स मधनं तुम्हाला इंडस्ट्रियल फार्मसी आहे, बायो फार्मास्युटिक्स आहे, त्यानंतर तुमचं फिजिकल फार्मसी, फार्मास्युटिकल इंजिनिअरिंग, हे सगळे 5-6 सब्जेक्ट मिळून स्टुडंट्स मधून तुम्हाला 38 क्वेश्चन येणार आहेत. परत तुमचे 152 मार्क कव्हर होतील. फार्माकोलॉजी मधनं तुम्हाला 28 क्वेश्चन फिक्स असणार, ते 112 मार्क्स तुमचे कव्हर होतील. कोग्नसी मधनं 10 क्वेश्चन असणार, 40 मार्क कव्हर होतील. अदर सब्जेक्ट मधलं 11 क्वेश्चन 44 मार्क कव्हर होतील. म्हणजे याचा अर्थ असा आहे की असं नाही की फक्त तुम्ही फार्माकोलॉजी अभ्यास करा, जीपॅट क्वालिफाय. त्यांनी प्रत्येक सेक्शन वाईज तुम्हाला एक वेटेज दिलेलं आहे. केमिस्ट्री मध्ये तुम्हाला 38 क्वेश्चन येणार, तर ते प्लस मायनस होऊ शकतं. 2-3 क्वेश्चन प्लस मायनस होऊ शकतो, डिपेंडिंग अपॉन द पॅटर्न. ठीक आहे. पण तुम्हाला ऍटलीस्ट 38 क्वेश्चन तुम्हाला येतात केमिस्ट्री मधनं, स्टॅटिस्टिक्स मधनं 38 क्वेश्चन येणार, कॉलेज मधनं 28, कोग्नसी 10, अदर मधले 11. म्हणजे काही मुलं मला एवढं विचारतात, सर नाही मी फक्त फार्माकोलॉजी करतो आणि मला जीपॅट क्वालिफाय करायचं. अरे असं कसं? प्रत्येक सब्जेक्ट एक वेटेज आहे ना. नुसतं फार्माकोलॉजी करून तुम्हाला जमणार आहे का? नाही. तुम्हाला प्रत्येक गोष्टीला प्रत्येक म्हणजे बाकीच्या सब्जेक्टचा मग यूज काय? त्यांनी कशाला दिले ते? बरं. हे ना. तर प्रत्येक सब्जेक्टचं एक वेटेज आहे. हे ऍज पर द एनटीए, नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं दिलेलं आहे वेटेज. तर ह्या रेंज मध्येच तुम्हाला क्वेश्चन. असं नाही की वेटेज दिलं म्हणजे एक्झॅक्टली 38 क्वेश्चनच विचारले पाहिजे किंवा 38 क्वेश्चनच एक्झॅक्टली विचारा. प्लस मायनस 1-2 क्वेश्चन होऊ शकतो. ठीक आहे. प्लस मायनस 1-2 क्वेश्चन होऊ शकतो. हा डेफिनेटली फार्माकोलॉजी आहे. तर फार्माकोलॉजी जर तुम्ही अभ्यास केला व्यवस्थित, त्याच्यामधल्या भरपूर गोष्टी तुमच्या कव्हर होतात. म्हणजे काही गोष्टी फिजिओलॉजीच्या पण कव्हर होतात, काही गोष्टी पॅथॉलॉजी पण कव्हर होतात, बायोकेमिस्ट्री पण कव्हर होतात. फार्माकोलॉजी तुमच्या नॉलेजसाठी खूप चांगला सब्जेक्ट आहे. नॉलेज पाहिजे असेल तर फार्माकोलॉजी करा. बाकीचं पण आहेच ना, बाकीचं आहेच, असं नाही की बाकीचं नाही. बाकीचं पण क्वेश्चन, बाकीचं पण सब्जेक्ट महत्वाचे आहेत. लक्षात ठेवा, पेपरमध्ये 125 एमसीक्यूज असणार. 125 एमसीक्यूज, 500 मार्क्स असणार, 3 तासाचा वेळ असणार, 4 मार्क्सचा एक एमसीक्यू असणार. जर करेक्ट आला तर 4 मार्क, जर चुकला तर -1 मार्क. हे लक्षात ठेवा. हे पॅटर्न झालं. तर जे अवघड जातात त्याच्यामध्ये, जे सब्जेक्ट अवघड आहेत, जे सब्जेक्ट समजत नाही, केमिस्ट्री वगैरे, त्याची सिलेक्टिव्हली अभ्यास करा. जे सिलेक्टिव्ह आहे तेच अभ्यास करा. ठीक आहे. तर त्याच्यानंतर काही तुमचं एम तुमच्या समोर पाहिजे की तुमचं म्हणजे व्हॉट इज युअर एक्सपेक्टेशन, की जीपॅट एक्झाम कडनं तुम्हाला काय पाहिजे. ठीक आहे. तुमच्याकडे 3 एम असणार. काय? 3 टार्गेट ठेवा की तुम्हाला फक्त क्वालिफाय करायचंय, की तुम्हाला क्वालिफाय पण करायचंय, रँक पण चांगला पाहिजे, तुम्हाला फक्त टॉपच करायचंय, टॉप 25 मध्ये. डिपेंडिंग अपॉन तुमचा अभ्यास किती आहे, तुमचा स्टडी किती झालेला आहे, तुम्ही हार्डवर्क किती केलंय, तुम्ही किती वेळ बसलाय अभ्यासाला, याच्या बेसिसवरती तुम्ही ठरवा तुम्हाला काय पाहिजे, की व्हॉट इज युअर एक्सपेक्टेशन. जर तुम्हाला फक्त क्वालिफाय करायचं असेल तर जायचं आणि सरळ सरळ 50 ते 55 क्वेश्चन सापडायचे पेपर मध्ये, 125, की जे क्वेश्चन सोपे आहेत. 50-55 क्वेश्चन सोपे असतात हर एक एक्झाम मध्ये. ठीक आहे.
तेवढेच क्वेश्चन सॉल्व्ह करा. त्याच्यामध्ये अॅक्युरेसी मेंटेन करा 90% किंवा 95%. तर सहज तुम्ही क्वालिफाय होऊन जा. जर तुम्हाला वाटतं की नाही क्वालिफाय पण करायचं आणि रँक पण चांगला पाहिजे, तर मग तुम्ही एक 80 ते 85 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. त्याच्यामध्ये पण परत अॅक्युरेसी मेंटेन करा. 90% क्वेश्चन जर अॅक्युरेट असेल तर तुमचं ऑब्व्हियसली रँक चांगला येणार. जर तुम्ही 80 क्वेश्चन सोडवले आणि त्यातले जर 70 क्वेश्चन करेक्ट असतील, 7 चोक 28, 280 मार्क पडतात तुम्हाला. तर टॉप 100 मध्ये येऊ शकतो तुम्ही. टॉप 20 म्हणजे टॉप 200 मध्ये येऊ शकतो. ठीक आहे. म्हणजे तसं त्याच्यानुसार तुमचं टार्गेट ठेवा. टार्गेटनुसार तुमचा एमसीक्यू सॉल्व्ह करायचे. जर तुमचं टार्गेट असेल टॉप 25 रँक, टॉप 25 मध्ये जर टार्गेट तुमचं यायचं असेल, तुमचा अभ्यास चांगला असेल, जर तुम्हाला वाटतं की नाही मी खरंच खूप अभ्यास केलाय, सगळे कन्सेप्ट क्लिअर केले, तर मला टॉप 25 मध्ये रँक पाहिजे किंवा टॉप 10 मध्ये पाहिजे, तर तुम्ही 90 ते 100 एमसीक्यू सॉल्व्ह करू शकता. तर फॉर सपोज दॅट तुम्ही 100 एमसीक्यू सॉल्व्ह केले आणि त्यातले तुमचे 85-90 क्वेश्चन करेक्ट आले, तर 90 क्वेश्चन करेक्ट असेल, 9 चोक 36, 360 मार्क, तर तुमचा रँक 1 पण येऊ शकतो. म्हणजे एवढं सिंपल असतं. आणि मुलं काय करतात मग जाताच आम्ही 125 पैकी 125 क्वेश्चन सॉल्व्ह करून येऊ शकतो. म्हणजे 125 पैकी 125 क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह करत असाल आणि टॉपर जो आहे रँक 1 होल्डर, तो जर 90 ते 100 क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो, म्हणजे तुम्हाला टॉपर पेक्षा जास्त क्वेश्चन समजता का? ठीक आहे. तर तसं नका करू. जेवढे क्वेश्चन तुम्हाला प्रॉपर माहिती आहेत, जेवढ्या क्वेश्चन मध्ये तुम्ही शुअर आहात, असेच क्वेश्चन सॉल्व्ह करा. 125 क्वेश्चन सॉल्व्ह करायची गरजच नाही. ठीक आहे. कारण टॉपरचे पण जर 90 क्वेश्चन करेक्ट असेल आणि त्याची अॅक्युरेसी जर 90% असेल, म्हणजे त्यांनी जवळजवळ 100 क्वेश्चन सॉल्व्ह केले. ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मग 125 क्वेश्चन सॉल्व्ह करायची गरज नाही. तर तेवढंच जेवढे महत्वाचे आहेत, जेवढे शुअर आहात, तेवढेच क्वेश्चन सॉल्व्ह करा. ठीक आहे. आणि स्टार्टिंगमध्ये इनिशियली तुम्ही रेफरन्स बुक जे आहेत सब्जेक्टसाठी, प्रत्येक वेळेसाठी रेफरन्स बुक यूज करा. रेफरन्स बुक मधनं अभ्यास करा आणि शेवटी ज्यावेळेस जीपॅटची एक्झाम जवळ आली, 2 किंवा 3 महिने, तर तुम्ही जीपॅट गाईड्स जे असतात, जीपॅटचे बुक्स, ते तुम्ही युज करू शकता. ठीक आहे. तर क्वेश्चन्स पण कसे स्टडी करायचे याच्यावरती आपण पूर्ण दिवस बोलू शकतो. आता मला तेवढा वेळ नाही, पण एक लक्षात ठेवा, क्वेश्चन सॉल्व्ह करताना क्वेश्चन वाचा, आन्सर वाचा. जे आन्सर आहे करेक्ट झालं तेवढंच नाही, तर प्रत्येक ऑप्शन जे आहे, प्रत्येक ऑप्शनसाठी डिटेल्स मध्ये जा. प्रत्येक ऑप्शन मध्ये तो काय आहे, तो कॅटेगरी कुठली आहे, त्याची क्लास कुठला आहे, त्याचं मेकॅनिझम काय, ठीक आहे, त्याचं मेकॅनिझम काय, त्याचं यूज काय, त्याचं ऍडव्हर्स इफेक्ट काय, हे सगळं प्रत्येक ऑप्शनचं चेक करा. म्हणजे जर माहिती नसेल तर वाचा, जर माहिती असेल तर रिकॉल करा. ठीक आहे. जर माहिती असेल तर त्याच्यामध्ये आणखी इन्फॉर्मेशन रिकॉल करा ऍडिशनल. म्हणजे प्रत्येक प्रत्येक ऑप्शनसाठी वाचा ते. तर तुमचे एमसीक्यू अशा पद्धतीने तुम्ही दिवसाचे 20 जरी एमसीक्यू केले, 20 हार्डली फक्त 20, तर डेली तुम्ही 20 एमसीक्यूचा अभ्यास केला, कशा पद्धतीनं की प्रत्येक ऑप्शन मध्ये इन्फॉर्मेशन. आता फॉर इथं एक्झाम्पल आहे, क्वेश्चन आहे, अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग विच इज अ सिलेक्टिव्ह कॉक्स इन्हिबिटर. ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे ऑप्शन डी. पण इथेच थांबू नका. ऑप्शन एक आहे ॲस्टामिनोफेन, त्याच्याविषयी सगळी माहिती रिकॉल करा, की क्लास काय आहे त्याचा, यूज काय त्याचा, मेकॅनिझम काय, ऍडव्हर्स इफेक्ट काय. ठीक आहे. ऍडव्हर्स इफेक्ट झाल्यानंतर टॉक्सिटी काय, टॉक्सिटी झाल्यानंतर अँटीडोट काय, हे सगळं इन्फॉर्मेशन रिकॉल करा. अशा पद्धतीने स्लाइड्स ऑप्शन बी चं करा, ऑप्शन सी चं करा, ऑप्शन डी चं करा. सगळ्या ऑप्शनच्या असे फक्त डेली 20 एमसीक्यू जरी सॉल्व्ह केले तर 100% तुमची जीपॅट क्वालिफाय होणार. काहीच अडचण. क्वेश्चन अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. भरपूर गोष्टी असतात. त्यानंतर तुम्हाला परत जीपॅटचे बुक्स कुठले आहेत काय त्याच्याविषयी पण एकदा माहिती सांगून देतो. कारण आता हे कसं आहे, ऑलरेडी झाले. जीपॅटचे बुक्स मार्केटमध्ये एवढे आहेत. फंडामेंटल्स ऑफ जीपॅट, क्रॅकराची जीपॅट कंपनी आहे, पियर्सन जीपॅट गाईड, पियुषचा आहे, मोहम्मद अलीचा आहे. तर जे फंडामेंटल्स ऑफ जीपॅट आणि क्रॅकराचीवर आहे, हे तर दोन्ही पण माझेच आहेत आणि बाकीचे 3 आहेत. तर जे फंडामेंटल्स ऑफ जीपॅट आहे याच्यामध्ये चॅप्टर वाईज नोट्स आणि एमसीक्यू मिळतात तुम्हाला, जे मार्केटमध्ये कुठंच भेटत नाही, म्हणजे बाकीच्या बुक्समध्ये नाही. त्याच्यामध्ये कुठलेही 2 बुक्स तुम्ही रेफर करू शकता शेवटच्या 2 ते 4 महिन्यामध्ये. इनिशियल पहिल्यापासून तुम्हाला जीपॅटचे बुक्स वाचायचे नाहीत, तर पहिल्यापासून जर तुम्ही मलाई खायला गेला, जर तुम्ही पहिल्यापासून फक्त बटर खाल्लं तर तुम्हाला डायरिया होईल. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला आधी दुधापासून सुरुवात करावी लागेल. आधी दूध पचवा. ठीक आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे दूध पचवा. त्यानंतर दूध पचल्यानंतर मग तुम्ही दही पचवा, नंतर ताक पचवा, नंतर तुम्ही बटर पचवा. तर डायरेक्टली जर तुम्ही क्रीम खायला गेले
तर तुम्हाला डायरिया होऊन जाईल. ठीक आहे. तर डायरेक्टली क्रीम नाही खायची. क्रीम कधी खायची? सगळ्यात शेवटी म्हणजे जीपॅटचे बुक्स कधी वाचायचे? 2 ते 3 महिने राहिले असेल जीपॅटला एक्झाम तर वाचा. तर आधी तुम्ही जीपॅटचे बुक वाचत असाल तर तुम्हाला नॉलेज भेटेल. जीपॅटच्या बुक्स मध्ये काय असतं? एकदम शॉर्ट मध्ये इन्फॉर्मेशन जे जे महत्वाचं आहे ते. ठीक आहे. तर हे बुक्स आहेत जीपॅटचे. आणि बाकी नॉर्मली जे फर्स्ट इयर मध्ये आहेत किंवा सेकंड इयर मध्ये आहेत तर त्यांच्यासाठी हाच आहे की तुम्ही फर्स्ट इयर सेकंड इयर मध्ये तुमचा जो कॉलेजमध्ये सिलेबस चालू आहे तुम्ही जे प्रॅक्टिकल करता फॉर एक्झाम्पल जसं जर तुम्ही एखादं प्रॅक्टिकल करताय अॅनाटॉमी फिजिओलॉजी की ब्लड ग्रुप्स प्रॅक्टिकल करताय तर ब्लड ग्रुप्स प्रॅक्टिकल होत आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये सगळी इन्फॉर्मेशन सांगितलेली असते म्हणजे ब्लड ग्रुप कसे डेजिग्नेट केले जातात कशावरून आपला ब्लड ग्रुप ठरतो की आपले जे आरबीसीज असतात रेड ब्लड सेल्स ब्लड मध्ये डिफरंट टाईपचे सेल्स असतात आरबीसी डब्ल्यूबीसी थ्रोम्बोसाइट्स किंवा प्लेटलेट्स वगैरे है ना तर डब्ल्यूबीसी जे असतात त्याच्या सरफेस वरती सेल वरती एक अँटीजन असतो ठीक आहे तर किती टाईपचे अँटीजन असतात अँटीजन ए अँटीजन बी अँटीजन ए बी हे 3 टाईपचे अँटीजन नॉर्मली डब्ल्यूबीसीच्या सरफेस वरती असतात आता जर तुमच्या डब्ल्यूबीसी सरफेस वरती जर अँटीजन ए असेल तर तुमचा ब्लड ग्रुप असतो ए तुमच्या आरबीसीच्या सरफेस वरती जर बी अँटीजन असेल तर तुमचा ब्लड ग्रुप असतो बी किंवा दोन्ही जर असेल तर ए बी असतो आणि किंवा तिन्हीपैकी कोणी नसेल तर ओ असतो म्हणजे असे 4 ब्लड ग्रुप असतात आता खूप दूरचं उदाहरण नाही आपण जस्ट आता जी रिसेंटली पेपर झाला आहे जीपॅट 2022चा त्याचं एक्झाम्पल घेऊया आपण त्याच्यामध्ये एक क्वेश्चन होता की ब्लड ग्रुप आर डिझिग्नेटेड ऑन द बेसिस ऑफ आणि खाली ऑप्शन्स होते अँटीजन प्रेझेंट ऑन द सर्फेस ऑफ आरबीसी अँटीजन प्रेझेंट ऑन द सर्फेस ऑफ डब्ल्यूबीसी और अँटीबॉडी प्रेझेंट ऑन द सर्फेस ऑफ डब्ल्यूबीसी असे ऑप्शन्स होतात त्याचा आन्सर करेक्ट आन्सर होतं की अँटीजन प्रेझेंट ऑन सर्फेस ऑफ डब्ल्यूबीसी सिम्पल म्हणजे फर्स्ट इयर मध्ये तुम्ही जे प्रॅक्टिकल करता फर्स्ट इयर मध्ये तुम्ही अभ्यास करता त्याचा पण क्वेश्चन येतात एवढं सिम्पल क्वेश्चन होतं नसेल तर चेक करू शकता पेपरमध्ये राईट दाखवू तुम्हाला पेपरमध्ये पण एक्झाम सेम टू सेम क्वेश्चन म्हणजे असे भरपूर क्वेश्चन असतात फर्स्ट इयर आता जर तुम्ही सेकंड इयरला तुम्ही काही प्रॅक्टिकल करताय केमिस्ट्री तर तुम्ही एखादी रिअरेंजमेंट रिॲक्शन किंवा सिंथेसिस करताय तर ज्यावेळेस तुम्ही सिंथेसिस करताय ज्यावेळेस तुम्ही जर्नलमध्ये लिहिता वेळेस तुम्ही त्याचं एम लिहिता तुम्ही त्याचं प्रोसिजर लिहिता तुम्ही त्याचं थिअरी लिहिता थिअरीमध्ये त्या रिॲक्शनची स्टेटमेंट लिहिता ठीक आहे रिॲक्शनची स्टेटमेंट लिहिलेलं असतं त्यानंतर तुम्ही त्याची रिॲक्शनची पाथ लिहिता म्हणजे पूर्ण रिॲक्शन एक केमिकली स्ट्रक्चर्स वगैरेच्या माध्यमातून तुम्ही पूर्ण रिॲक्शन तिथं डेपिक्ट करता तर त्याच वेळेस ती रिॲक्शन इतकी छानपैकी तुमच्या माइंडमध्ये फिट करा की परत ती रिॲक्शन तुम्हाला वाचायची गरज नाही पडली म्हणजे आत्ताच स्टेटमेंट क्लिअर करा आत्ताच रिॲक्शन क्लिअर करा आणि तीच रिॲक्शन तुम्हाला जीपॅट मध्ये विचारणार फक्त डिफरन्स काय आहे की तुम्हाला तुमच्या एक्झाम तुमचे जे सेमिस्टर एक्झाम असते ते तुम्हाला थेरोटिकली लिहायचे सगळं लेंथी लिहायचंय म्हणजे 10 मार्काचा जर क्वेश्चन असेल तुम्हाला 10 पानं लिहायचे तुम्हाला जीपॅट मध्ये ते नाही करायचं जीपॅट मध्ये तुम्हाला तुमचं माइंड वापरायचंय तुम्हाला बहुपर्यायी क्वेश्चन असतात एमसीक्यू टाईप क्वेश्चन असतात ठीक आहे तर ते एमसीक्यू मध्ये करेक्ट पर्याय तुम्हाला निवडायचा असतो डिफरन्स हाच आहे की फर्स्ट इयर सेकंड इयर पासून तुम्ही अशा पद्धतीने चालू करू शकता म्हणजे खूप काही वेगळं करायची गरज नाही जे तुम्ही करतायत तेच फक्त व्यवस्थित करा कन्सेप्ट जे असेल त्या गोष्टी मागं ती समजून घ्या ठीक आहे भरपूर वेळेस म्हणजे एक सिंपल चॅप्टर ब्लड नावाचा चॅप्टर आहे तुम्हाला अॅनाटॉमी फिजिओलॉजी मध्ये कमीत कमी आतापर्यंत 8 ते 10 क्वेश्चन त्याच्यावर विचारले प्रिव्हियस एक्झाम ठीक आहे म्हणजे कुठला ब्लड कोटिंग फॅक्टर आहे फॅक्टर नंबर 8 काय आहे ठीक आहे तर तुमचं आरबीसीचा लाईफ स्पॅन काय आहे इरिथ्रोपायोटिन काय आणखीन एक ब्लड वरती ह्याच वर्षी क्वेश्चन आलाय ठीक आहे जो ब्लड वरती हिमोग्लोबिन असतं आपलं ब्लड मध्ये हिमोग्लोबिन असतं ठीक आहे हिम प्लस ग्लोबिन हिम नावाचं त्याच्यामध्ये पिगमेंट असतं आयर्न कंटेनिंग पिगमेंट आणि ग्लोबिन म्हणजे प्रोटीन असतं ग्लोब्युलर प्रोटीन तर 4 ग्लोबिन मॉलिक्युलचे चेन असतात आणि 4 हिम मॉलिक्युल असतात ठीक आहे असं ते हिमोग्लोबिन बनतं ठीक आहे आता ते हिम जे असतात तर हिम वरती क्वेश्चन विचारलं त्याच्यामध्ये हिम मध्ये कुठली हेट्रोसायक्लिक रिंग आहे जीपॅट 2022 ला क्वेश्चन आलाय तो त्याच्यामध्ये पायरॉल रिंग असते फ्युरॉन रिंग असते 4 फ्युरॉन रिंग एका हिमच्या स्ट्रक्चर मध्ये 4 फ्युरॉन रिंग असतात हे तुम्हाला फर्स्ट इयर मध्ये झालं पाहिजे सेकंड इयर मध्ये फर्स्ट इयर मध्ये याच्यावरती क्वेश्चन असतो आता याच्यामधला जवळजवळ 60 ते 70% मुलांना ते माहितच नाही तो क्वेश्चन सोडलाच नाही कोणाने कारण जरी त्यांनी सोडला त्यांचं चुकलेलं आहे आणि त्यांना त्या स्ट्रक्चर मध्ये काय माहितच नाही प्रोफायरिनच्या स्ट्रक्चर मध्ये कुठली हेट्रोसायक्लिक रिंग आहे ते माहितच नाही ठीक आहे बऱ्याच जणांना माहित नाही म्हणजे पोरांनाच नाही काही काही शिक्षकांना सुद्धा माहित नाही
म्हणजे फर्स्ट इयरचं सुद्धा माहिती नाही आणखी, फर्स्ट इयरलाच क्लिअर झालेल्या गोष्टी त्यांना तेच माहिती नाही. म्हणजे एकाच चॅप्टरवरती यावर्षी 2 क्वेश्चन आले ब्लड मध्ये. आणखी एक क्वेश्चन होता ब्लडचाच. ठीक आहे, तर थोडासा तुम्ही त्याला ब्लड आणि कोॲग्युलंट अँटीकोॲग्युलंट या चॅप्टरशी कंबाईन करून तुम्ही त्याला सोडू शकता. म्हणजे एक क्वेश्चन होता की नॉर्मली टिश्यू इंजुरी मध्ये काय होतं की टिश्यू इंजुरी मध्ये आपले इंजुरी झाल्यानंतर मग तिथं क्लॉट तयार होतो, ब्लड क्लॉट. सो क्लॉट विल बी देअर, क्लॉट फॉर्मेशन टेक्स प्लेस बाय ऍग्रिगेशन ऑफ प्लेटलेट्स. प्लेटलेट जमा होतात आणि प्लेटलेट काय होतात, जमा होऊन त्यांचा प्लग फॉर्मेशन करतात आणि क्लॉट म्हणतात. ते हे होतं नॉर्मली टिश्यू इंजुरी मध्ये, जर तुम्हाला काही डॅमेज झाला कुठल्या टिश्यूला, सेलला, ठीक आहे, त्यावेळेस. पण मग बाकी शरीरामध्ये का जमा होत नाही प्लेटलेट, याच्यावरती एक क्वेश्चन होता की तुम्हाला टिश्यू ज्या साईटला डॅमेज झालाय टिश्यू, तिथंच तुमचं प्लेटलेट प्लग फॉर्मेशन का होतं, त्याच्या साईडला का होत नाही, याच्यावरती एक क्वेश्चन होता. सेम टिश्यू व्हेन देर इज अ टिश्यू, इन केस ऑफ टिश्यू इंजुरी प्लेटलेट प्लग फॉर्मेशन टेक्स प्लेस ओनली ऍट द साइट ऑफ इंजुरी, नॉट इन अ होल बॉडी. द रिझन बिहाइंड धिस. आणि खाली ऑप्शन होते 4 ऑप्शन. म्हणजे ब्लड वरती 3 क्वेश्चन आले यावर्षी. याच वर्षी ब्लड मध्ये 3 क्वेश्चन आले. म्हणजे फर्स्ट इयरला तुम्ही क्लिअर झाले पाहिजे या गोष्टी. त्याचं कारण असं असतं की जे आरबीसी असतात बाकीच्या, तर बाकीच्या आरबीसी ऍग्रिगेट का होत नाही, कारण तिथे एक प्लेटलेट इनिबिटर नावाचं केमिकल असतं, नायट्रिक ऑक्साईड. ओके, तर ते प्लेटलेट इनिबिटर असतं आणि ते प्लेटलेट जमा होऊन देत नाही कुठं, जिथं इंजुरी नाहीये तिथं. जिथं इंजुरी झाली तिथं प्लेटलेट ऍग्रिगेशनचं मेकॅनिझम वेगळं असतं. तिथं एडीपी सिक्रेट होतं, त्यानंतर त्याच्यामुळे ते बाकीच्या मेकॅनिझमनी ते प्लेटलेट ऍग्रिगेशन होतं. पण जिथं टिश्यू इंजुरी नाहीये तिथं का होत नाही ते विचारलं. म्हणजे फर्स्ट इयरच्या सिलेबस मधनं 3 क्वेश्चन आले. 12 मार्काचे क्वेश्चन तुम्हाला फर्स्ट इयरच्या एका चॅप्टर मधनं कव्हर होतात जीपॅट मध्ये 22 मध्ये. म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही फर्स्ट इयरला सेकंड इयरला जे करताय तेच त्याच टायमाला व्यवस्थित करा. बरोबर. ठीक आहे, असं सर, असतं. म्हणजे असे तर येस. एक मुद्दा सांगितला की आपण जेव्हा नॉर्मल एक्झाम असते त्यावेळेस थेअरीचे पॉइंट असतात आणि जीपॅटच्या दृष्टीनं तयारी करताना एमसीक्यूच्या पद्धतीनं तयारी केली पाहिजे. तर यावरतीच विद्यार्थ्यांनी खूप सारे प्रश्न विचारलेले आहेत आणि म्हणजे एमसीक्यूच्या दृष्टीने ते तयारी करतच नाही. थोडं आता ऑनलाईन एक्झाम झाल्या मागच्या काळात, त्यामुळं थोडीफार सवय लागलेली आहे विद्यार्थ्यांना. तर मग एमसीक्यूचीच तयारी कशा पद्धतीनं करायची आहे, त्यासाठी काही वेगळी विशेष तयारी करता येईल का? आणि आणखीन एक मुद्दा याला धरून की जीपॅट साठी क्लास लावलाच पाहिजे का, बिना क्लास लावता विदाऊट क्लास? कारण ग्रामीण भागातून विद्यार्थी असतील तर त्यांना क्लाससाठी एवढं ट्रॅव्हलिंग वगैरे जमू शकत नाही, तर क्लास लावणं सुद्धा गरजेचं आहे का? या 2 मुद्द्यावरती मार्गदर्शन करा. ठीक आहे, तर तुमचा पहिला प्रश्न असा आहे की एमसीक्यू ची तयारी कशी करायची. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला एक प्रश्न विचारला, याच्यासाठी क्रॉस क्वेश्चनिंग करेल की तुम्ही एक्झाम कधी देता. म्हणजे तुमची 10वीची एक्झाम असेल किंवा 12वीची एक्झाम असेल किंवा कुठलीही एक्झाम असेल, तर एक्झाम कधी असते, कधी असते एक्झाम? तुम्ही तुमचा सिलेबस झाल्यानंतर असती का सिलेबस होण्याच्या आधीच असते, किंवा तुमचा अभ्यास होण्याच्या आधी असते का अभ्यास झाल्यानंतर असते? कुठलीही प्रकारची एक्झाम द्यायच्या आधी तुम्हाला तुमचा अभ्यास झाल्यानंतरच असते, किंवा तुम्ही 10वीचा पूर्ण सिलेबस झाला किंवा जे काय असेल ते 80% 90% सिलेबस झाला नंतरच एक्झाम असते ना. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तुमचं सिलेबस होणं महत्वाचं आहे, म्हणजे तुमचा अभ्यास होणं महत्वाचं आहे. जर तुमची थेरॉटिकल कन्सेप्ट क्लिअर असेल, जर तुमचा अभ्यासच नसेल, तर तुम्ही एमसीक्यू कसं सॉल्व्ह करणार ना. बरोबर. सगळ्यात महत्वाचं तुमचा अभ्यास करणं महत्वाचं आहे, नंतर एमसीक्यू सॉल्व्ह करायचं. एमसीक्यू म्हणजे काय वेगळं काही नाही. एमसीक्यू याच्यामध्ये 2-3 टाईपचे एमसीक्यूज असतात. एक तर सोपे एमसीक्यूज असतात, एक तर डायरेक्ट क्वेश्चन असतात, एक लाईनर किंवा एक लाईन मध्ये किंवा 2 लाईन मध्ये सरळ क्वेश्चन असतात. असे क्वेश्चन एक 25 ते 30 क्वेश्चन असतात पेपरमध्ये, तर ते जवळजवळ 80% पोरांना येत असतात, ते सोपे असतात. ठीक आहे, त्यानंतर थोडेसे मीडियम लेवलचे क्वेश्चन असतात. म्हणजे मीडियम लेवलचे क्वेश्चन म्हणजे कसं, ते कन्फ्युज करणारे क्वेश्चन असतात, तुम्हाला त्यात कन्फ्युजन होत असतं. ठीक आहे, आणि याच्यामध्ये ज्यांचा अभ्यास चांगला आहे, ज्यांचे कन्सेप्ट क्लिअर आहेत, तर ते म्हणजे एका फटाफट आन्सर करू शकतात. म्हणजे त्यांचं कन्फ्युजन त्यांना होतच नाही, कारण त्यांचे कन्सेप्ट क्लिअर असतात, त्यांचं तेवढं ते अभ्यास केलेला असतो, त्यामुळे ते हे पण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. म्हणजे मीडियम लेवलचे क्वेश्चन पण असतात 30 किंवा 35, म्हणजे झाले तुमचे 60 क्वेश्चन. आणि हार्ड लेवलचे जे क्वेश्चन असतात ते तेवढेच असतात, 35 किंवा 30 किंवा 35. म्हणजे टोटल पेपर असतो तुमचं है ना, 40 क्वेश्चन पकडा तुम्ही. 40 इझी, 40 मीडियम, 40 हार्ड, 4 3 12 120 क्वेश्चन असतात तुमच्या पेपरला.
125 क्वेश्चन. ठीक आहे. तर हार्ड लेवलचे क्वेश्चन कसे असतात? तर हार्ड लेवलचे क्वेश्चन ज्यांचा खरंच स्टडी चांगला आहे, हार्ड लेवलचे क्वेश्चन असतात का इंटेलेक्च्युअल क्वेश्चन असतात. म्हणजे तुम्ही जे अभ्यास करताय, तुम्ही जे वाचताय, ते झालंय, त्याचे तुम्ही नॉलेज कसं अप्लाय करता. हाऊ यू अप्लाय युअर नॉलेज, वॉट एव्हर यू हॅव स्टडी, हाऊ यू अप्लाय बेस्ड अपॉन दॅट. सो ऍप्टिट्यूड बेस्ड टेस्ट, म्हणजे नावच आहे तुमच्या एक्झामचं, GPAT फार्मसी, सॉरी, ग्रॅज्युएट फार्मसी ऍप्टिट्यूड टेस्ट, बिकॉज दे आर गोइंग टू चेक युअर ऍप्टिट्यूड. ठीक आहे. तर तुम्ही जे अभ्यास केलेला आहे, तुम्ही त्याचं अभ्यासाचा उपयोग कसा करता, त्या अभ्यासाचा ऍप्लिकेशन कसं करता, त्याच्यावरती पण बेसिसवरती काही क्वेश्चन असतात. म्हणजे असे 125 पैकी क्वेश्चन, 40 क्वेश्चन तुमचे इझी असणार, वन लाईन टाईप, 40 क्वेश्चन मिडियम असणार कन्फ्युज करणारे, आणि 40 क्वेश्चन हार्ड असणार, असे असतात. तर अभ्यास तर आधी करावाच लागेल, तुम्हाला थेअरी क्लिअर करावंच लागेल, तरच तुम्ही MCQ सॉल्व्ह करू शकता. तर भरपूर मुलं मला पण विचारतात, सर डायरेक्टली आम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू. अरे टेस्ट सिरीज जॉईन करा, हरकत नाही, पण तुम्ही आन्सर काय करणार ना? तुमचा जर अभ्यासच नाहीये तर तुम्ही आन्सर कसं करणार? आणि रिपीट क्वेश्चन किती होतात? म्हणजे पर नॉर्थ मी टेस्ट सिरीज जॉईन केली किंवा मी एखाद्या टेस्ट मध्ये चांगले मार्क्स पडले तर मी जीपॅट मध्ये क्वालिफाय होईल, हे एकदम साफ चुकीचं आहे. कारण काय, जीपॅट मध्ये ऑब्विसली तुम्हाला टेस्ट सिरीज तुम्हाला मदत करणार, टेस्ट सिरीज तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन किती अटेम्प्ट करायचे, तुम्हाला क्वेश्चनचं सिलेक्शन कसं करायचं याच्यामध्ये हेल्प करणार. पण फक्त टेस्ट सिरीज तुम्ही अटेम्प्ट करून जीपॅट क्वालिफाय करू शकत नाही. एखाद्या वेळेस होऊ पण शकतं ते बाय चान्स, जर क्वेश्चन पेपर सोपा आला तर. तर यावर्षी काय झालंय, क्वेश्चन पेपर थोडासा एकदमच कठीण आला होता आणि त्यामुळे भरपूर मुलांचं क्वालिफिकेशन होणार नाही, म्हणजे मागच्या पेपरला. जीपॅट 21 मध्ये क्वेश्चन सोपे आले होते, तर त्यामुळे भरपूर पोरांचं क्वालिफिकेशन झालं, भरपूर पोरं रँक पण मारला. जीपॅट 21 सोपं होता ऍज कम्पेअर टू जीपॅट 22 मध्ये खूप कठीण क्वेश्चन आहे, असं आहे. आणि तुमचा दुसरा प्रश्न आहे की क्लासेस. तर सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचा जीपॅट क्वालिफिकेशन किंवा तुमचं जीपॅटचा रँक, हे सगळ्यात महत्वाचं, हे बेसिस आहे. हे एकाच विषयावर डिपेंड करतं, तुमचा सेल्फ स्टडी. ओके. तुमचं जीपॅट सक्सेस 80 to 90% तुमच्या सेल्फ स्टडीवर आहे. तुम्ही जितका अभ्यास करताल, जितका सेल्फ स्टडी करताल, जे काही तुमचं सेल्फ स्टडी आहे, जे काही तुमचा अभ्यास आहे, जे काही तुमचं कन्सेप्ट क्लिअर आहे, जे तुम्ही समजून घेतलंय, त्याच्यावरतीच 90% डिपेंड आहे. तर 10% काय वाचतं, 10% मध्ये गायडन्स तुम्ही घेऊ शकता. जर तुम्हाला क्लासेस करायचे ते पण करू शकता. पण माझ्या मते क्लासेस इट इज नॉट अ प्रायमरी. म्हणजे जीपॅट साठी तुम्ही क्लासेस लावा याची काही गरज नाही. ठीक आहे. जर तुमचे कन्सेप्ट क्लिअर नसतील, जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला काही झालं नाही, तर तुम्ही क्लासेस जॉईन करू शकता. जॉईन करताना पण क्लासेस असेच चूज करा की सगळं पाहून चूज करा. म्हणजे समोर जे आपल्याला शिकवत आहेत शिक्षक, तर ते कोण आहेत, त्यांचं एम.कॉम कधी झालंय, त्यांचं जीपॅट झालेलं आहे का नाही. म्हणजे जे शिकवतात त्यांचं जीपॅट नाहीये, मग तुम्हाला ते का शिकवणार ना? जे शिकवणारा माणूस आहे त्याचे पण जीपॅट झालेलं आहे की नाही ते चेक करा. ठीक आहे. मल्टिपल टाइम्स जीपॅट आहे का, एक वेळेस आहे का, जे काय असेल ते चेक करा. आणि मॅक्झिमम आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना क्लासेस लावायची गरज नसते. तुम्ही बघा ना, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसीचे पोरं, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराड, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी अमरावती, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी औरंगाबाद, इथल्या मुलांना क्लासची गरज नाही. ह्यांच्याकडं कल्चर असतं. ठीक आहे. म्हणजे ठीक आहे, तुम्ही ज्यावेळेस ऍडमिशन घेतात गव्हर्नमेंट कॉलेजला, तिथं एन्व्हायरमेंट, तिथले बाकीचे मुलं, तिथले सिनियर, हे सगळे तुम्हाला मार्गदर्शन करतात. हे सगळे कुठल्याही क्लासेस न करता रँक टॉप 1 मार्क. म्हणजे तुम्ही बघा जीपॅट 2020 जो रँक 1 आला होता, उमर खान, YB चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी, कुठलेही क्लासेस केले नव्हते. ठीक आहे. कुठलेही क्लासेस केले नव्हते. तो, त्याचा क्लासमेट, त्याचा बॅचमेट, त्याचे रूममेट माझ्या ग्रुपमध्ये होते. ते फक्त म्हणजे कॅज्युअली फक्त एखाद्या वेळेस चुकून एखाद्या वेळेस फोन करायचे, सर आता एवढा अभ्यास झालाय माझा, आता काय करू. मी 10 मिनिटात त्यांना गायडन्स करायचो आणि त्याचा रँक 1 आला. आता ICT मध्ये तो एम.कॉम करतो. ठीक आहे. त्याचाच क्लासमेट लास्ट इयरला ओमकार देशमुख म्हणून आहे, त्याचाच रूममेट आहे, सॉरी क्लासमेट नाही, रूममेट. आणि आता तो यावर्षी फायनल इयरला होता. तर थर्ड इयरला पण त्यांनी जीपॅट दिली. त्याचा ऑल इंडिया रँक 88 आला. त्यांनी कुठेही क्लास नव्हते केले, काहीच क्लास नाही केले. माझ्याकडे 1-2 वेळेस आला होता भेटायला, बोलला आणि गायडन्स वगैरे मार्गदर्शन घेऊन गेला आणि माझे बुक्स वगैरे तो वाचला असं. आणि त्याच्यामध्येच त्याचा रँक आला. यावर्षी पण त्याचा रँक चांगला येईल. म्हणजे अशा गोष्टी असतात. क्लासेस कोणी लावायचे, ज्यांना कन्सेप्ट क्लिअर नाहीये, ज्यांच्या कॉलेजमध्ये काहीच होतच नाहीये, ज्यांना काही कळतच नाहीये, त्यांनी क्लासेस लावू शकतो. म्हणजे क्लासेस गरज, जे जे टॉपच्या लेवलचे पोरं असतात त्यांना क्लासची गरज नाही.
याच्यामध्ये जीपॅट मध्ये जे रँकर असतात ना, हे रँकर फक्त सेल्फ स्टडी करूनच येतात. युपीएससीचे टॉपर बघा तुम्ही, सेल्फ स्टडी करून येतात. एमपीएससीचे टॉपर बघा, सेल्फ स्टडी करून येतात. जोपर्यंत तुम्ही घासत नाही तोपर्यंत तुम्हाला काही भेटणार नाही. सगळं वरवरचं मे बी भेटू शकतं एखाद्या वेळेस, तुम्हाला क्लासेस लावले नाही, तुम्ही येऊ पण शकतं, पण त्याचा तुम्हाला उपयोग होणार नाही. तुमचं जे नॉलेज आहे, तुमचं जे अभ्यास केलेलं नॉलेज आहे, तुम्ही जे स्वतः गेन केलंय ते तुम्हाला आयुष्यभरासाठी काम येणार. त्यामुळे सेल्फ स्टडीच्या पाठीमागे जास्त जण लागा, क्लासेस वगैरेच्या पाठीमागे लागू नका. म्हणजे जर तुम्ही ऍव्हरेज जरी असाल कॉलेजमध्ये तर तुम्हाला क्लासची गरज नाही. हा, जर तुम्ही बिलो ऍव्हरेज असाल तर मग तुम्ही विचार करू शकता क्लासेस. ओके, तर खूप छान मार्गदर्शन मॅक्झिमम. तुम्ही. पण सर बऱ्याचदा असं होतं की गव्हर्नमेंट कॉलेज किंवा अशा चांगल्या कॉलेजमध्ये असं एन्व्हायरमेंट राहतं की तिथं मार्गदर्शन होत असतं, म्हणजे जीपॅटच्या दृष्टीने वगैरे. आणि आता महाराष्ट्रात भरपूर सारे कॉलेज आहेत, अगदी नव्यानं अनेक कॉलेज सुरू झालेले आहेत. तर अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? आणि बरेच विद्यार्थी हा सर. अशा विद्यार्थ्यांसाठी एकच आहे की तुम्ही सेल्फ स्टडी इनिशियली कसा करायचा ते सगळे आपले व्हिडिओज वगैरे अवेलेबल आहेत. मी पण भरपूर कॉलेजेसला गेस्ट लेक्चरसाठी जात असतो. मी तिथे पण मुलांना सांगतो की तुम्ही सेल्फ स्टडी कसं करू शकता, तुम्ही प्लॅन कसं करू शकता, कसा अभ्यास करायचा, काय टोटल. आणि भरपूर गोष्टी इंटरनेटवर अवेलेबल आहेत फ्री ऑफ कॉस्ट. इतक्या गोष्टी अवेलेबल आहेत ना फ्री ऑफ कॉस्ट. सगळे तुम्हाला एक व्हिडिओ सर्च केला तुम्हाला 100 व्हिडिओ युट्यूबवरती जीपॅटचा अभ्यास कसा करायचा, सगळं तुम्हाला एवढं अवेलेबल. आमच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही जीपॅट फर्स्ट टाइम दिली होती 2011ला, तर आमच्या वेळेस आम्हाला सांगणार पण नव्हतं तुम्ही कसा अभ्यास करायचा किंवा काय करायचं, कुठल्या विषयावर फोकस करायचा, काहीच माहिती नव्हतं आम्हाला. पण आमच्या वेळेस काय होतं की आमच्याकडे एक क्वालिटी होती की अभ्यास करायचा आहे हे आम्हाला माहित होतं आणि आम्ही अभ्यास करायचो. आता आजकाल 2 वर्षापासून, कोरोनाच्या 2-3 वर्षापासून मुलांना ना लेक्चर ऐकायची कॅपॅसिटी आहे, ना लिहिण्याची कॅपॅसिटी आहे, कशाची कॅपॅसिटी राहिलेली नाही. म्हणजे आमच्या वेळेस आम्ही 8 ते 9 घंटे लेक्चर करणार त्याच फ्रेशनेस नाही. म्हणजे आम्ही जर बसलो ना एक वेळेस लेक्चरला तर समोरचे सर 8 तास लेक्चर घेतात कंटिन्युअसली, तरी पण आम्ही त्याच उत्साहाने ऐकण्याची तयारी असते आमची. आजकाल 1 तास लेक्चर घेतलं सर नको नको म्हणतात. म्हणजे आजकाल मुलांची ऐकण्याची पण कॅपॅसिटी नाही राहिली, लिहिण्याची तर कॅपॅसिटी सगळी संपलेली आहे. आमच्या वेळेस 5 मार्काचा क्वेश्चन असेल तर तुम्हाला कमीत कमी 6 ते 7 पानं लिहायची. तिथं जर तुम्हाला चुकून एखादा क्वेश्चन म्हणजे एखाद्या पानावर एखादा मार्क भेटला तर म्हणजे वेल अँड गुड, अदरवाईज अर्धा मार्क द्यायचे एका पानावर सर लोक, म्हणजे टीचर लोक. म्हणजे त्यांचं ते म्हणजे ते असं आमच्यावर म्हणजे अन्याय करत होते किंवा आमच्यावर असं हे करतोय असं नाहीये. की त्यांचा इंटेन्शन हा होतं की मुलांना लिहावं, जास्त लिहावं आणि लिहिण्याची प्रॅक्टिस असावी. लिहितं कधी माणूस जर तुमच्या मनामध्ये ते जनरेट झालं पाहिजे ना, त्या मनामध्ये ते वाक्य तयार झाले पाहिजे तर तुम्ही लिहू शकतो ना. काही पण गाणे थोडंच लिहू शकत नाही. म्हणजे ते वाक्य तयार होण्यासाठी तुमचं काय पाहिजे, वाक्य तयार होण्यासाठी तुम्ही वाचलं पाहिजे है ना. म्हणजे लिहिण्यामध्ये 2-3 कन्सेप्ट इन्व्हॉल्व असतात. म्हणजे लिहिण्यामध्ये तुमचं सगळ्यात महत्त्वाचं वाचन असणं आवश्यक आहे लिहिण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर तुमचं वाचन असलेलं एक तर आहे. त्यानंतर दुसरं आहे की तुम्ही वाक्य तयार करता आले पाहिजे है ना. तुम्ही वाचन आहे पण तुम्हाला वाक्यच तयार करता येत नाही, तुम्ही लिहिणार कसं, काय लिहिणार. ठीक आहे. म्हणजे वाचन महत्वाचं आहे, लिखाण महत्वाचं आहे, वाक्य तयार करणं महत्वाचं आहे. म्हणजे याच्यामध्ये काय होतं 2-3 प्रोसेस कंबाईन होतो आणि त्यामुळे तुमचं ते माइंड मध्ये एकदम फिट बसतं कुठली गोष्ट. तुम्ही बघा एकदा ती सेंटेन्स वाचा किंवा एकदा तो चॅप्टर वाचा, तुम्ही तुमच्या पद्धतीनं लिखाण करा त्याचं, तर तुम्हाला तो चॅप्टर कधी विसरणार. आजकाल झालंय असं की मुलं फक्त व्हिडिओ पाहतात, युट्यूब पाहतात आणि ऑनलाईन लेक्चर्स आणि सर प्रेझेंटेशन दिल्यानंतर ते कुठेतरी एका मोबाईलच्या कोपऱ्यामध्ये असतं पडलेलं, आयुष्यभर त्याला परत कधी पाहत नाही ते प्रेझेंटेशनला. आणि याच्यामुळे काय होतं की मुलांचा अभ्यास करण्याची कॅपॅसिटी जी आहे ना ती संपत चालली. मुलं अभ्यासच करत नाही, त्यांना फक्त असं वाटतं की म्हणजे ऐकतं पाहिजे सगळं. म्हणजे तुम्हाला एकदम पूर्ण आयत्य गोष्टी पाहिजे. आयत्य म्हणजे सर मी तुम्हाला एक 20,000 रुपये देतो, तुम्हीच माझ्या जीपॅटची तयारी करा, माझ्याऐवजी तुम्हीच अभ्यास करा, माझ्याऐवजी तुम्हीच पेपर लिहा आणि माझ्याऐवजी तुमचा स्कोर आला म्हणजे आणि फक्त तो आयता स्कोर मला द्या. असं थोडी असतं. अभ्यास तुम्हालाच करावा लागेल, एक्झाम तुम्हालाच द्यावं लागेल. है ना. आम्ही काय करू शकतो, आम्ही फक्त तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. मार्गदर्शन अशा पद्धतीने करू शकतो की काय महत्वाचं आहे, काय नाही महत्वाचं, कुठला चॅप्टर महत्वाचं आहे, कुठल्या चॅप्टर मधले कुठले पॉईंट्स महत्वाचे, कुठल्या पॉईंट मधलं कुठली लाईन महत्वाची, इथपर्यंत आम्ही तुम्हाला सांगू शकतो. तर ती लाईन, तो पॉईंट, तो चॅप्टर, तो सब्जेक्ट तुम्हालाच
लक्षात ठेवणे, तुम्हालाच अभ्यास करणे, तुम्हाला समजून घेणे, कारण परीक्षा तुम्हाला द्यायची, मला नाही. ठीक आहे, तर या गोष्टी मला ना थोडस समजलं पाहिजे. तर खूप छान अशा पद्धतीने सांगितलं की सेल्फ स्टडी खूप महत्वाचा आहे. क्लासेसची आवश्यकता नाही. तुम्ही जर तयारी कराल तरी सुद्धा जीपॅट क्वालिफाय होऊ शकता. नॉर्मली क्लासेसची आवश्यकता नसतेच. जर तुमच्यामध्ये कॅपॅसिटी आहे आणि जास्त वेळ करायची गरज नाही हो. नॉर्मली तुम्ही 2 तास जरी अभ्यास केला, सेल्डमली 2 तास, डेली डेली 2 तास जरी अभ्यास केला, खूप झाला खूप. डेली 2 तास अभ्यास केला खूप झाला. आणि ऑटोमॅटिकली तुमच्या सेमिस्टरच्या एक्झामची तयारी याच्यामध्ये होऊन जाते. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही अँटी इपिलेप्टिक ड्रग वाचत असाल, ठीक आहे, तर एक चॅप्टर, कुठला एक्झाम्पल, एक चॅप्टर घ्या, कुठला एक चॅप्टर घेतला तुम्ही अँटी इपिलेप्टिक ड्रग किंवा अँटी कन्व्हर्जन ड्रग, त्याच्यामध्ये तुम्ही सगळंच वाचणार ना. राईट फ्रॉम व्हॉट इज मीन बाय कन्व्हर्जन्स, व्हॉट आर द टाइप्स ऑफ इपिलेप्सी, व्हॉट आर द टाइप्स ऑफ कन्व्हर्जन्स, त्यांची कॅरेक्टरिस्टिक काय, व्हॉट इज ग्रँड माल, व्हॉट इज पेटिट माल, व्हॉट इज ऑप्शन सीझर, व्हॉट इज टोनिक क्लोनिक सीझर, त्याच्यामध्ये तुम्ही ते वाचणार. त्यानंतर ड्रगचं क्लासिफिकेशन ते पण वाचणार. आणि तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन सेमिस्टरमध्ये पण असतात. राईट अ नोट ऑन अँटी इपिलेप्टिक ड्रग, 5 मार्काचा क्वेश्चन. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळंच लिहायचं, टाइप्स ऑफ कन्व्हर्जन, क्लासिफिकेशन, काही ड्रग लिहायचे, काही ड्रगचे मेकॅनिझम लिहायचे, ऍडव्हर्स इफेक्ट, साईड इफेक्ट, युजेस, हेच लिहायचं ना. डिफरन्स जीपॅट मध्ये काय आहे की तुम्हाला तिथं लेंदी नाही विचारणार, तिथं तुम्हाला स्पेसिफिक विचारणार. तुम्हाला काय विचारणार, विच वन ऑफ द फॉलोइंग ड्रग इज अ गाबा अगोनिस्ट, विच वन ऑफ द ड्रग, विच ऑफ द फॉलोइंग ड्रग इज अ गाबा प्रिकर्सर, गाबा पेंटिंग, असं. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक एक क्वेश्चन जीपॅट मध्ये विचारणार. तुम्हाला सेमिस्टर मध्ये तुम्हाला पूर्ण लेंदी लिहायचं आहे. तर तुम्ही सेमिस्टरचा अभ्यास जरी व्यवस्थित केला तरी तुमचा जीपॅटचा 50 ते 55% अभ्यास तिकडेच कव्हर होतो. बरोबर. सर, म्हणजे या आणखीन एक गोष्टी छोटासा दुसरा येस. प्रश्न आहे. काही विद्यार्थ्यांना असे स्पेसिफिक विषय असतात, ते अवघड वाटत असतात. मग भले कारण काही असेल, त्यांचं वैयक्तिक किंवा कॉलेजमध्ये शिकवण्याची पद्धत असेल, तर असे काही हार्ड विषय वाटतात विद्यार्थ्यांना. जसं की काही विद्यार्थ्यांना फार्मास्युटिकल केमिस्ट्री अवघड वाटतो, तर काही विद्यार्थ्यांना फार्माकोलॉजी अवघड वाटतं, कोणाला ऑर्गॅनिक केमिस्ट्री अवघड वाटतं. तर हे येस जे येस त्यांना हार्ड सब्जेक्ट वाटतंय, त्यासाठी त्यांनी कुठली विशेष तयारी करावी? ठीक आहे. तर फार्माकोलॉजी बऱ्याच जणांना सोपा असतो. फार्माकोलॉजी मॅक्झिमम जणांना अवघड जातो असं नाही. सगळ्यांचाच फार्माकोलॉजी सोपा होतो. सगळ्यांना अवघड काय जातं, जवळजवळ केमिस्ट्री पार्ट जो असतो तो मॅक्झिमम पोरांना अवघड असतो. कारण केमिस्ट्री पार्ट थोडस आहे पण अवघड, आणि काही पोरांना सोपा जातो. केमिस्ट्रीसाठी काय करा तुम्ही, की जर ठीक आहे तुम्हाला अवघड जातो ना, मग जे सिलेक्टिव्ह आहे, म्हणजे जे जे महत्वाचे मुद्दे आहेत तेवढेच करा. ठीक आहे ना. ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, ज्याच्यावरती क्वेश्चन येतात, तर असे क्वेश्चन ऍटलीस्ट असे पॉईंट तर सोडू नका ना. आणि काही पोर्शन असतो केमिस्ट्रीमध्ये जो सोपा असतो, जसं स्टिरियो केमिस्ट्री तुमची सोपी आहे, जसं हेट्रोसाइट कंपाऊंड आहे ते पण सोपं असतात. ठीक आहे, तुम्हाला रिएक्शन मेकॅनिझम नाही समजणार, तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्री नाही समजणार, तर जे समजतंय तुम्हाला त्याच्यावरती जास्त फोकस. जर बाय चान्स त्याच्यावर क्वेश्चन आला तर तो सुटला नाही पाहिजे. ठीक आहे ना. म्हणजे असं जे अवघड जातं तुम्हाला त्याचं सिलेक्टिव्ह स्टडी करा. जो सब्जेक्ट तुम्हाला टफ आहे त्याचा सिलेक्टिव्हली अभ्यास करा. जे सोपे सोपे पॉईंट्स आहेत किंवा जे सोपे सोपे मुद्दे आहेत त्याच्यावरती तुम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यास करा, जेणेकरून त्याच्यावरती जर क्वेश्चन आला तर तुमचा तो सुटला नाही पाहिजे, तुमचे मार्क्स गेले नाही पाहिजे, असं करू शकतो. ठीक आहे, केमिस्ट्रीसाठी. ठीक आहे, बाकी तर आपण मॅक्झिमम तुम्हाला सांगितलेलंच आहे फर्स्ट सेशन. अशा पद्धतीने तुम्ही तयारी करू शकता. जर तुम्हाला प्रॉपर हा व्हिडिओ परत पाहायचा असेल तर आपण नंतर कधीतरी आपण सेशन घेऊया इंग्लिशमध्ये. ठीक आहे, तुम्ही मराठी बोललात त्यामुळे मी मराठीमध्ये घेतलंय आणि शॉर्टमध्ये. तुम्ही माझ्याविषयी काही डाऊट असतो तुम्हाला, तुम्ही मला पण कॉन्टॅक्ट करू शकता. जो नंबर आहे माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे 9766654377. आणि तुम्ही मला सर्च पण करू शकता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती. इंस्टाग्रामवरती आहे, फेसबुकवरती आहे, आणि ट्विटरवरती पण आहे, युट्यूबवरती पण आहे. तर तुम्ही फॉलो करू शकता, ते पण मला विचारू शकता. पण आय थिंक एवढं बस होईल. हो सर. शॉर्ट टाईप इंटरव्ह्यू होता आपला. बरं. अदरवाईज शॉर्ट टाईप ऑफ मुलाखत जर असेल तर एवढं मोठं नसतं, त्याच्यामुळे मग ते ठीक आहे. चालेल सर. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं आणि एवढं वेळात वेळ काढून तुम्ही आलात. तुमच्या बिझी शेड्यूल मधून आपल्या विद्यार्थ्यांना वेळ दिला त्याबद्दल खूप खूप आभार. आणि नक्कीच हा इंटरव्ह्यू सर ग्रामीण भागातील विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांना नक्कीच हेल्पफुल ठरेल.
पुन्हा एकदा सर तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद सर. आणि कोणालाही काही अडचण असेल, जर मला बोलायचं असेल, मला काही डाऊट्स विचारायचे असतील, तर तुम्ही विचारू शकतात. माझा नंबर समोर आहे डिस्प्लेवरती. तर त्या नंबरवरती तुम्ही मला, किंवा जर नंबर जरी नसेल द्यायचा तर गुगलमध्ये माझं नाव सर्च करा, नंबर भेटून जाईल. ठीक आहे. हो सर. नाही सर, मी डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत सगळ्या देऊन देईल, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा नक्कीच फायदा होईल. आणि पुन्हा कधीतरी आपण विद्यार्थ्यांशी इंटरॅक्शनसाठी जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती लाईव्ह सेशन आपण ठेवू शकतो. विद्यार्थ्यांना नक्कीच help 100% तुम्ही मला सांगा, मी अवेलेबल आहे. हो सर, चालेल. धन्यवाद सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच. आणि तर आम्ही फार्मसी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि जितक्या विद्यार्थ्यापर्यंत तुम्हाला पोहोचता येईल तेवढ्यापर्यंत पोहोचा. कारण काय आहे, याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम केलं जातं. ठीक आहे. जसं आजचं सेशन आहे, विद्यार्थ्यांच्या हितासाठी, जे विद्यार्थी अफोर्ड करू शकत नाही किंवा कोणाला नॉलेज नसतं, त्यांसाठी आपण काम करतो. तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. थँक्यू सर. हा व्हिडिओ झाल्यानंतर मला पण शेअर करा लिंक. हो हो सर, नक्कीच. धन्यवाद सर.